भिवंडी तालुका के वज्रेश्वरी रोड अंबाड़ी नाके पर सह्याद्री नागरी सहकारी पत संस्था मारिया के 8वीं शाखे का भव्य उद्घाटन। सह्याद्री नागरी सहकारी पत संस्था मारिया के संस्थापक अध्यक्ष सम्माननीय श्री विश्वास जी थले के अध्यक्षता में भारतीय कामगार सेना माजी सरचिटनीस कृष्णकांत जी कोंडलेकर के करकमलों द्वारा रिबन काटकर बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस उद्घाटन समारोह के शुभ अवसर पर सहायक निबंधक सहकारी पत संस्था भिवंडी के श्रीमती यशवंती मेश्राम, पत संस्था के संस्थापक अध्यक्ष विश्वास जी थले, उपाध्यक्ष अरुण पाटिल, संचालक प्रमोद पाटिल, डीके महात्रे, सुदाम भोईर, मोहन गायकवाड़, चक्रधारी पाटिल, संचालिका स्नेहा कारेकर, सुरेखा जाधव, जिला परिषद थाने माजी अध्यक्षा दीपाली पाटिल, जिला परिषद सदस्य थाने कैलाश जाधव, मां साहेब पत संस्था के संस्थापक मदन पाटिल, शिवनेरी पत संस्था के संस्थापक कमलाकर तांगड़ी, माजी सभापति पंचायत समिति भिवंडी शांताराम पाटिल, अंबाड़ी सरपंच प्राची जाधव, वैधानिक लेखा परीक्षक सहकारी पत संस्था के नितिन पाटिल, दशरथ गुरुजी पाटिल, उप सरपंच अंबाड़ी कविता जाधव, व्यापारी संगठना अध्यक्ष विलास जाधव, शिवसेना तालुका सचिव दीपक पाटिल, जयनाथ भगत, उप तालुका प्रमुख अनंता शेलार, किशोर जाधव, पंचायत समिति सदस्य विकास जाधव, दिघासी सरपंच अविनाश वलघने, विद्यार्थी सेना उप तालुका संगठक अरुण जमादार, दिघासी उप सरपंच सिद्धि पाटिल, भूपेंद्र शाह, मनसे उप तालुका प्रमुख संदीप विशे, वेड़े सरपंच संजय पाटिल, भाजपा अंबाड़ी नाका चिटनीस उल्हास भोईर, मनोज बाबड़े सहित भारी संख्या में मान्यवर व संस्था के संचालक व कर्मचारी उपस्थित थे। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान संस्था के संस्थापक अध्यक्ष विश्वास जी थले, उपाध्यक्ष अरुण पाटिल तथा संस्था के संचालकों व कर्मचारियों द्वारा शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। तो वहीं इस कार्यक्रम को सफल बनाने में संस्था के सह सर व्यवस्थापक एडवोकेट श्री संजय पाटिल, अनीता चंद्रकांत ताटे, शिवाजी नगर भिवंडी शाखा अधिकारी संगीता किशोर पाटिल, टेमघर पाइपलाइन शाखा अधिकारी विजय पाटिल, अंबाड़ी शाखा अधिकारी दिलीप पाटिल, पड़घा शाखा अधिकारी अनंता पाटिल, सावत शाखा अधिकारी मैननाथ भोईर, मानकोली शाखा अधिकारी संजय रमेश पाटिल, खड़ौली शाखा अधिकारी वसूली शाखा अधिकारी जगदीश भोईर, केतन पुण्यार्थी, गोरख थले, इन सभी लोगों का विशेष योगदान रहा। तो वहीं इस कार्यक्रम का सूत्र संचालन गोरख थले व एडवोकेट संजय पाटिल ने किया। तो वहीं आभार प्रदर्शन डॉक्टर प्रमोद पाटिल ने किया। इस कार्यक्रम का समापन राष्ट्रगीत करके की गई। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। यांनी रुपये 3 लाख आपल्या अंबाडीसाठी जाहीर केलेले त्यांचेही मनापासून धन्यवाद। तसेच कुमार यतीश किशोर पाटील यांनी 52,000 रुपये अंबाडीसाठी खेळ म्हणून जाहीर केले, त्यांचेही मनापासून खूप खूप धन्यवाद। तसेच कुमार रियांश राकेश शेवाग यांनी रुपये 5,000 आपल्या संस्थेसाठी खेळ म्हणून जाहीर केले, त्यांचेही धन्यवाद। तसेच आपल्या संस्थेचे दैनंदिन प्रतिनिधी मोहम्मद रघुनाथ माळी यांनी रुपये 3 लाख जाहीर केलेले खेळ म्हणून त्यांचेही मनापासून धन्यवाद। सर्व खेळाडूंचे मनापासून धन्यवाद। आपला विश्वास पाहणे आदित्य गीता जाधव यांनी देखील रुपये 50,000 खेळ म्हणून जाहीर केलेले, त्यांचेही मनापासून धन्यवाद। तसेच विनय चंद्रकांत भोईर यांनी रुपये 3 लाख आपला खेळ जाहीर केलेले, त्यांचेही मनापासून खूप खूप धन्यवाद। आपल्या सर्वांचा कर्मचाऱ्यांचा सदस्यांचा विश्वास सह्याद्री पत संस्थेने जपलेला आहे आणि आपण जो विश्वासाने आमच्या जे खेळ इथं जाहीर केलेले आहे, आपल्या सर्वांचा विश्वास आम्ही निश्चितच सार्थ करून दाखवू। सह्याद्री पत संस्था अशीच प्रगतीपथावर राहील याची आपल्या संबंधित अध्यक्ष आणि संचालक मंडळाच्या वतीने मी आपल्यास ग्वाही देतो आणि आपण असं आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आधार सहकार्याच्या रूपाने द्यावा असं मी मत व्यक्त करतो। सह्याद्रीची शाखा सुरू झाली आणि त्यानंतर एक एक करत सह्याद्रीचं नाव भिवंडी तालुक्यामध्ये एक अग्रगण्य पतसंस्था म्हणून घेतलं जातं। आणि मला सांगायला अतिशय नम्रपणे या ठिकाणी या उद्घाटन प्रसंगी देखील असंख्य दानशूर दात्यांनी आणि ठेवीदारांनी सह्याद्रीवरती विश्वास दर्शवून लाखो रुपयाच्या ठेवी या ठिकाणी आज जाहीर केलेल्या आहेत। त्यांचं सह्याद्री परिवाराच्या वतीनं, सह्याद्री पतसंस्थेच्या वतीनं, विश्वस्त मंडळाच्या वतीनं व सर्व सभासदांच्या वतीनं मी मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो। आजच्या 8 शाखा भिवंडी तालुका आणि त्या तालुक्याच्या बाहेर म्हणजे भिवंडी तालुका आणि ठाणे जिल्हा असं कार्यक्षेत्र लाभलेली आपली पतसंस्था आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आज लक्षावधी रुपये आपल्या या ठिकाणी ठेवीच्या रूपाने आहेत। कोट्यावधी रुपयाचं कर्ज आपण या ठिकाणी वाटप करत असतो आणि अतिशय चांगल्या प्रकारे ठेवी ज्या आपण ठेवलेल्या आहेत त्या सुरक्षित आहेत। त्याचबरोबर कर्ज वसुली देखील चांगल्या प्रकारे सुरू आहे। आज 100 कोटीचा कल्ला सह्याद्री पतपेढीने पार केलेला आहे। वार्षिक उलाढाल 100 कोटीच्या वर या पतसंस्थेची झालेली आहे। म्हणजे जे केवळ काही हजारोंच्या रूपामध्ये सुरू झालेली संस्था आज 150 कोटीपर्यंतची ही संस्था झालेली आहे। सह्याद्रीला जे काही पाठबळ दिलेलं आहे, सह्याद्रीवरती जो काही विश्वास दाखवलेला आहे, तो विश्वास याही पुढे आम्ही सार्थपणे सिद्ध करू। आपल्या ठेवी अतिशय सुरक्षित असतील याची ग्वाही देतो आणि आपलं या ठिकाणी धंदा करतात आणि अशा लोकांसाठी ही सह्याद्री ही महाराष्ट्राच्या भूगोलाची ती माय आहे आणि तीच माय आमच्या लोकांसाठी बनवून सह्याद्रीच्या नावाने या ठिकाणी अवतरलेली आहे। मी या ठिकाणी माझ्याकडून या सह्याद्री शाखेसाठी लाख रुपयाची ठेव म्हणून मी या ठिकाणी जाहीर करतो आणि या शाखेचे अशीच भरभराट अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी सन्मान आणि सत्कारांच्या वतीनं त्यांना त्यांचं यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी लाभले सन्मान्य शिवबाबा। सबको है उसको निकालने का, अपने पेट को साफ करने का कोई आयोजन नहीं करता है। तो एक आयोजन मैं आपको बताता हूँ जो साल के मग आम्ही त्यातल्या त्यात एक मार्ग काढला। 2 वेळ्यातून, एक गुंतवलीतून, एक तापोड्यातून, एक काल्हेरमधून, एक वळमधून आणि तिथं आमची शाखा होती त्या चरणीपाड्या राणा ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये तिथले 3 जण, एक नारपोलीतून आणि मी इकडून अशा 11 जण जमलो आणि संस्थेची नोंदणी केली। ग्रामीणला परवानगी नसल्यामुळे आम्ही ग्रामीणच्या याच्यासाठी करू शकत नव्हतो। संस्था स्थापन झाली। मागच्या भाषणामध्ये मला वाटतं मी तुम्हाला सांगितलं स्थापन झाल्यावर काय काय घडलं ते। त्याच्या पुढे जाऊन सांगतो ग्रामीणला परवानगी नव्हती। 2-3 वर्षामध्ये ग्रामीणला परवानगी आली आणि ग्रामीणला परवानगी आल्यावर सह्याद्रीमध्ये मिळालेल्या ज्ञानाचा आम्ही उपयोग केला आणि ग्रामीणमध्ये आम्ही पतपेढ्यांचं एक जाळं उभं केलं। मग त्यात इथली मासाहेब पतपेढी असेल, कालवारमधली कालिका माता पतसंस्था असेल, जय बजरंग कार्यालय जे आहे, आधार आहे काल्हेरमधली, या सह्याद्रीच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला आहे। आमच्या अगोदरही काही संस्था रजिस्टर झाल्या, आमच्या नंतरही संस्था रजिस्टर झाल्या, पण त्यातल्या हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या संस्था चांगल्या झाल्या। ध्येय ठेवलं की मला लोकांचं काम करायचं आहे, त्या संस्था जिवंत
आपल्याकडे साधूंचं वचन आहे, शुद्ध बिळा पिजा पोटी फळे रसाळ गोमटी. जर तुम्ही चांगला विचार केलेला असेल तर लोक तुम्हाला साथ देतात. आज सह्याद्रीची 8 शाखा आहे. आम्ही संस्था रजिस्टर नोंदणी करतानाच एक डोक्यामध्ये स्वप्न होतं की आम्ही लोकांसाठी किती उपयोगी पडतो. आम्हाला लोकांना उपयोगी पडायचं होतं, लोकांचं राहणीमान बदलायचं होतं, लोकांना आर्थिकदृष्ट्या एका भक्कम पायावर उभं करायचं हे आमचं स्वप्न होतं. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही वाटेल तो त्याग करायला तयार होतो. आणि त्याच्यापूर्वी जमा झालेली जी मंडळी होती त्याच्यामुळे सह्याद्री आधी यापर्यंत पोहोचू शकतो. ज्या ज्या रागामध्ये संस्था तयार झाल्या किंवा काहीतरी कोणाला खिजवायचं म्हणून संस्था तयार झाल्या त्या सगळ्या महासाहेब इथं आल्यानंतर महासाहेबच्या नंतर अंबाडी नाक्यावरती आणखी 2 संस्था रजिस्टर झाल्या. महासाहेबच्या रागापोटी धर्मवीर जन्माला आली, पण रागाने जन्माला आलेलं पोर नेहमी किरकं होते. मित्रांनो, आम्ही पहिल्यांदा डोक्यामध्ये एक स्वप्न ठेवलं होतं की आम्हाला समाज घडवायचा आहे, समाज उभा करायचा आहे. महासाहेबच्या मर्यादा मला माहिती आहे की आम्ही किती प्रयत्न केला तरी 1000-1500च्या वरती लोन देऊ शकत नाही. एवढी माणसं फार तर आपण करू शकतो एवढ्या वर्षामध्ये. पण आज सह्याद्री इथं आले, आणखी 400-500 माणसं या समाजातली इथली स्थानिक सुधारू शकतात. पैसा त्यांच्याकडे जाणार आहे, पैसा माझ्या समाज बांधवांकडे जाणार आहे. भले तो कर्ज रूपाने असेल, आज पैसा जवळ आला तर पैशाला पैसा जोडला जातो. पतसंस्थांची मर्यादा कमी असते, बँकांची मर्यादा जास्त असते. बँकांचं किचकट एवढा कारभार असतो की त्याला आपण शेवटी पुऱ्या पडू शकत नाही, कारण आपल्याकडे दाखवायला कागद काही नसतात. ह्या सगळ्यातून वाटचाल करत असतो. मला जेव्हा इथं खरपतपेळीची परिस्थिती थोडीशी डळमळीत झाली, मला बऱ्याच जणांनी सल्ला दिला, बऱ्याच जणांनी विनंती केली की तुम्हाला आता याच्यातलं सगळं माहिती आहे, तुम्ही या संस्थेविरुद्ध गेलं तर एका मिनिटामध्ये संस्था बंद होईल. अतिशय कर्तव्यदक्षपणे आपण शेवटपर्यंत ऐकत आहात सर्वांना, याबद्दल सर्वांकडे कमीच आहे, कारण त्यांनी ही शाखा अतिशय उच्च स्तरावर नेऊन ठेवलेली आहे. कारण ज्या ठिकाणी साधारणतः 1992ची स्थापना आहे, म्हणजे 92च्या बीज रोवलं गेलं सहकारातलं, भिवंडी तालुक्यातलं असं म्हणावं लागेल. कारण ही एकमेव अशी सर्वात मोठी भिवंडी तालुक्यातली मोठी ही संस्था आहे की जिचा पूर्ण टर्नओव्हर 150 कोटीच्या आसपास आहे, ठेवी 100 कोटींच्या आसपास आहे. आणि संस्थेच्या मार्फत ज्या विविध प्रकारच्या सुविधा या ठिकाणी पुरवलेल्या आहेत, जसं की गोल्ड लोन असेल, वीज बिल भरणा केंद्र असेल टोरेंटचं, त्यानंतर सेफ डिपॉझिट वॉल्ट असतील किंवा लॉकर्स असतील, NEFT, बऱ्याचशा सुविधा त्यांनी ग्रामीण भागात असूनही मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि आता आपल्याला ATMची सुद्धा सुरुवात करतीलच ते अशी अपेक्षा आहे. ही 8वीच ब्रँच आहे, परंतु मला असं वाटतं की ठाणे जिल्ह्यात, ठाणे सिटीमध्ये सुद्धा यांची पुढची 9वी ब्रँच सुरू होईल, एवढी त्यांची चांगली प्रगती आहे. 20 वर्षापासून कंटिन्युअसली लेखापरीक्षण वर्ग अ वर्ग प्राप्त झालेली आहे. तसं पाहिलं तर ह्या संस्थेच्या तुलनेत ज्या बाकीच्या संस्था होत्या त्या खरोखर टिकल्या नाही याचं दुःख वाटतं. परंतु कदाचित सहकारातले काही तत्व त्या ठिकाणी कमी पडले असतील, परंतु हे जे तत्व आहे, एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, हे जे तत्व ह्या संस्थेने समाजात रुजवलं, वाढवलं आणि सहकारी चळवळ ही एक वटवृक्ष केली, त्याबद्दल खरंच ह्या संस्थेचे जे संपूर्ण संचालक जे आहेत त्यांचं हे एक टीम वर्क त्यांनी केलं आणि टीमचे लीडर जे आहेत ते अतिशय उत्कृष्ट मिळाल्यामुळे हे जे आज वटवृक्ष आपण बघतोय. तुमच्या बोलण्यापेक्षा तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. आणि आशीर्वाद एवढंच द्या की आज 80व्या वर्षी तुम्ही धडधाकटपणाने आमच्या व्यासपीठावर करू शकता. आम्हाला सुद्धा 80व्या वर्षापर्यंत असंच बळ मिळावं अशी आपल्याकडून मागणी करतो. मित्रांनो, आजचा हा दिवस म्हणजे आनंदाचाच दिवस,
परंतु आनंदाचे दिवस उपभोगताना कष्टाचे दिवस विसरता येत नाहीत. माझे मित्र मदनांना डी के म्हात्रे त्यावेळेला म्हणजे आम्ही झपाटलेली म्हणतो, त्यावेळेला बायकांनी आम्हाला कसा घरात ठेवला हाच खरा म्हणजे प्रश्न आहे आमच्यासमोर. त्यांच्यासाठी कुटुंबासाठी काही करता आलं नाही, वेळ मिळाला नाही. घरातून निघायचं तेव्हा मुलं झोपलेली असायची, घरी पोचायचं तेव्हाही मुलं झोपलेली असायची. नशीब मुलांना आईला विचारलं की हा पाहुणा कुठला आपल्या घरी येतो, म्हणजे अशी खरोखरची परिस्थिती होती. आणि कधी कधी आम्ही बसल्यानंतर आम्हालाच प्रश्न विचारतो, तर कशा प्रकारची आपण ही जिंदगी जगतो. तरी सुद्धा त्याच्यामध्ये एक आनंद होता. आम्हाला वाटायचं ह्या परिस्थितीमध्ये आम्ही जगतोय तरी सुद्धा आम्ही दुसऱ्यासाठी जगतोय, याच्यापेक्षा दुसरा आनंद नाही. ही संस्था तयार केल्यानंतर मला काय मिळेल हा प्रश्न कधी आलाच नाही. मी समोरच्याला काय देऊ शकतो हाच प्रश्न मनामध्ये असायचा. आणि दुसरी गोष्ट मॅडम, एक योगायोग चांगला की 30 वर्षापूर्वी या संस्थेची जी म्हणजे रजिस्ट्रेशन झालं त्यावेळेला भुजंगराव मेश्राम हे रजिस्ट्रार होते. 30 वर्षात कोणी सहकार खात्याचा माणूस इथं आला नाही, पण आज तुमच्या रूपाने दुसऱ्या मेश्राम आमच्या कार्यक्रमात आहे. आणि हा प्रवास जो आहे ना, प्रवास म्हणजे सतत चालत राहील. आणि या चालत राहण्यावर सुद्धा मी एक चांगली कविता केलेली आहे, पण ती आता माझ्या गाडीत राहिली, नाही तर बोललो असतो. कारण मला कविता पाठ कधी होत नाही, पण चांगली कविता केलेली आहे की माणसाने सामाजिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये उतरल्यानंतर कसं वागलं पाहिजे, म्हणजे कुठं उंची गाठली पाहिजे, कुठं थांबलं पाहिजे आणि कुठं वाकलं पाहिजे, कुठं झुकलं पाहिजे, हे सगळं त्या कवितेमध्ये केलं. आणि अशा पद्धतीने हे सगळं जीवन जगत असताना मग कधी कधी आम्हाला असं वाटायचं, अरे आपण कधीतरी बायका मुलांनी घेऊन कुठेतरी जाऊ, मग कोणाच्या तरी भाड्याची गाडी करायची, बायका मुलं. पण एक आनंद अजूनही होतो की अण्णांनी आज आमची जी मोठी झालेली मुलं त्यावेळी बाटलीने दूध पिताना जे काही फोटो होते ते त्याने अजून पण जपून ठेवलेले आहेत. कधी कधी तो व्हॉट्सअप टाकताना आमच्या गतस्मृतीला उजाळा मिळतो. आता हे कसं सहकार क्षेत्र म्हणजे किचकट, इथे घ्यायला येणाऱ्यांची संख्या जास्त. आपला माणूस हप्ता भरत म्हणून दारावर गेला की तिकडनं मला फोन करणार, साहेब कशी तुमची माणसं, यांना काही समजत नाही, सकाळी 7ला आल्या. मला माहित आहे त्याचं डोकं गरम झालं. दारात माणूस मागणार आला की प्रत्येकाला त्याचं थोडंसं हे वाटतंय, तुम्ही पण त्याला समजावून सांगतो. तो 7ला ते म्हणजे काल नव्हता आला, आज आहे. जेव्हा तुझं नाव आमच्या बोर्डावर येते ना, तेव्हा ह्या माणसाला तुझ्या दारावर यावंच लागेल, त्यांचं काम आहे. आणि त्यांचा तू राग मानू नकोस. तुझा राग आला तर ऑफिसमध्ये येऊन 2 शब्द मला बोल, मी ते ऐकून घेईन का, तर तुझी माझी नाळ एक आहे. तुझी माझी नाळ एक असल्यामुळे माझा म्हणजे असं मला वाटलं की तुला कुठेतरी उभं करावं आपण. आणि तुला उभं करत असताना थोडंसं तू कुठं मागे पडला असशील तर ही मग अशी गोष्ट होती. परंतु एक अभिमानाची गोष्ट अशी आहे मॅडम की अनेक लोकांना मी उभं केलं, याच्यामध्ये आमच्या जवळची माणसं असतील, आमची माणसं असतील. एक इथं उदाहरण देईन, मी सुरुवातीपासूनच राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे, तोही माझ्या पक्षाची एकनिष्ठ आहे. पण एक म्हणजे की जो संस्थेच्या स्थापनेपासून आमचा मेंबर आहे, त्यावेळेला माझं एक चहाचं हॉटेल होतं आणि तो चहा प्या, त्यामुळे त्याला मी मेंबर करून घेतलं. आणि तेव्हापासून त्याचा संस्थेशी संबंध आहे. 10,000पासून तर 25 लाखापर्यंत त्याने कर्ज आमच्याकडनं घेतलं आणि चांगलं फेडलं. मधल्या काळामध्ये त्याचा मुलगा आला आणि मुलगा त्याचा आमच्या एरियात वाढल्यामुळे अस्खलित मराठी बोलतो, काका मला 1.5 कोटी रुपये लोन पाहिजे. मी पण माझ्या सवयीप्रमाणे बोललं, दिलं. त्याला बोलवलं कशासाठी पाहिजे, तर तो एक साधारण 22-25 वर्षाचा मुलगा असेल, बंगाली माणूस, माझ्या भिवंडीत राहतो. आणि गुजरातमधल्या ज्या कंपन्या म्हणजे वेस्टेज झाल्या त्यांच्या स्लॅबचे तो लिलाव देतो. तर त्याला बोललो तुला हे 1.5 लाख रुपये 1.5 कोटी रुपये कर्ज देताना
तुला एकट्याला ते थोडी देता येणार नाही, तेवढी तुझी प्रॉपर्टी माझ्या इथं मॉर्गेज पाहिजे.